दिनांक 20/1/25 रोजी साधारण रात्री 9:30च्या दरम्यान मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई 1997 फरीद इनामदार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की इसम नामे सलमान फाल्के हा 21/1/25 रोजी साधारण 00:30 रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान चरस हा अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मुंबई आग्रा रोड जो आहे वडाळ नाका या ठिकाणी येणार आहे अशी माहिती आम्हाला मिळाल्याने आम्ही तात्काळ सदरची माहिती जी आहे ती वरिष्ठांना कळवली आणि माझे सहकारी क्राईम PI सुधीर पाटील सर आणि आम्ही API शिरसाट यांना घेऊन तात्काळ पथक तयार करून सदर ठिकाणी 2 पंचांना घेऊन सापळा लावला आणि साधारण 12:30च्या दरम्यान जे वर्णनाप्रमाणे जी माहिती मिळाली होती आणि तोच इसम आला याबाबत खात्री झाल्यानंतर आपण त्याला ताब्यात घेऊन 2 पंचांसमक्ष त्याच्याकडून आपण 49 ग्रॅम चरस जप्त केलेला आहे. सदर आरोपीस अटक करून आपण माननीय न्यायालयासमोर हजर केलेला आहे आणि न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर आरोपीचा जो त्यांनी चरस आणलं होतं हे चरस त्याने कुठून आणलं आणि याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे ह्या गोष्टीची शहानिशा चालू आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा शेख हे करत आहे. सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरचा आहे. इंदिरानगर हद्दीमध्ये एक NDPSची कारवाई झाली होती स्क्वॉडकडून, त्या गुन्ह्यामध्ये हा आरोपी आहे आणि सदर आरोपी हा विशेष म्हणजे मुंबईवरून हा मुंबऱ्याचा आहे आणि हा हजेरी देण्यासाठी NDPS स्क्वॉड या ठिकाणी आला होता. दरम्यान ही त्याने NDPSचा गुन्हा केलेला आहे. अजून पुढील तपासांती निष्पन्न होईल, मग तशी आपण बाकी लोकांना निष्पन्न करून कायदेशीर कारवाई करू. हा